हॅलो मित्रांनो, माझी ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी सांगायच्या आधी मी ऑप्शन बायरसाठी कधी सांगतो. अगर तुम्ही सध्या इंडिया विक्स बघाल, ठीक आहे, तो 20.50च्या आसपास आहे, म्हणजे 20च्या वरती आणि 21च्या आसपास आहे. तर त्याच्यामुळे काय असेल माहिती आहे, सध्या प्रीमियम आहे ना खूप हाय असतील, ऑप्शन प्रीमियम सध्या खूप असतील. त्याच्यामुळे ना ऑप्शन बाईंगमध्ये प्रॉफिट काढणं चान्सेस थोडं कमी आहे. प्रॉफिट निघेल केव्हा निघेल, अगर मोठी मुवमेंट क्लिअर मोठी मुवमेंट मिळत असेल ना वन वेला, तरच तुम्हाला प्रॉफिट मिळेल. आणि ते पण 70 ते 80% चान्सेस कमी आहेत सध्या ह्याच्यामध्ये, कारण प्रीमियम हाय असल्यामुळे. वीक जास्त असलं ती थोडं प्रॉफिटेबल बायर्स प्रॉफिटेबल असणं थोडं चान्स कमी असतं. तुमच्या साईडने मार्केट अगर स्लो आणि स्टडी गेला ना तरी तुम्हाला बाईंगमध्ये लॉसच होणार. पण ह्याच सिनेरियोमध्ये अगर तुम्ही ऑप्शन सेलिंग करता ना तर तुम्हाला एक मायनर प्रॉफिट पण होऊ शकतं. पण ऑप्शन बाईंगचा पण आणि आपण आता सध्या तो टाईम नाही, कारण वीक्स जास्त असल्यामुळे ना प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं वीक्स 10 ते 12च्या आसपास येईल ना तर आपण परत ऑप्शन बाईंग परत चालू करू शकतो. आणि मी ती स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी आणणारच आहे. ती ट्रायलवरती होती, पण जसं 10 ते 12वरती वीक्स येईल ना, मी परत एकदा ट्रायल करेन. एका वीकसाठी मी लाईव्ह ट्रेडमध्ये अगर प्रॉफिटेबल असेल तर मी ते तुम्हाला सांगेन, प्रॉफिटेबल नसेल तर आपण त्याच्यामध्ये कधी परत मॉडिफाय करू शकतो, ठीक आहे. पण सध्या मी बाईंगच्या अगेन्स्टमध्ये का आहे, कारण वीक्स जास्त असल्यामुळे, वीक्स 20च्या वरती असल्यामुळे. बाकी बाईंग ही खराब आहे असं मी बोलत नाही, फक्त वीक्स थोडं हाय, त्याच्यामुळे प्रॉफिटेबलचे चान्सेस आहे ते थोडे कमी होतात, ठीक आहे. त्यामुळे बाकी काय नाही, आपण बाईंग पण करू. जसं वीक्स 10 ते 12 असेल आपण परत बाईंग करा, आपण तरफ चालू करू, ठीक आहे. त्यामुळे मी सध्या ऑप्शन सेलिंगचं का सांगतो, आणि ऑप्शन सेलिंग आता स्वस्त का झालं आहे. मॅक्झिमम अगर तुम्ही 25,000 रुपये असतील ना तरी तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता. ते तुम्हाला लाईव्ह दाखवतो. आणि त्याच्यामुळे तुमचा फायदा काय माहिती आहे, अगर समजा तुमच्याकडे 25,000 रुपये असतील, अगर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल तर तुम्ही तिकडे 10 लॉट मारणार, बरोबर. आणि अगर तुमच्याकडे सेलिंग करत असाल तुम्ही फक्त एकच लॉट म्हणा, म्हणजे तुमची जी मनी मॅनेजमेंट आहे ती बाय डिफॉल्ट आपोआप तुमच्या साईडने येणार, ठीक आहे. आणि 10 लॉटमध्ये अगर तुमच्या साईडला लॉस गेला, तुमच्या अगेन्स्ट मार्केट गेला, तर तुम्हाला जो लॉस आहे हा जरा जास्त लॉस दिसेल, बरोबर. त्याचप्रमाणे अगर एक लॉट तुम्ही सेल करतात तर तुम्हाला मॅक्झिमम, अगर तुम्ही एक लॉट सेल करतात तर मॅक्झिमम 1,000 रुपये लॉस एस एल देणं उपयोगाचं आहे. 1,000च्या वरती एस एल देऊन उपयोगच नाही त्याचा, ठीक आहे. म्हणजे अगर तुम्ही 10 लॉट मारताय तुमचा मॅक्झिमम लॉस पण जास्त दिसेल, ठीक आहे. नो डाऊट अगर तुमचा प्रॉफिट झाला तर खूप मोठा दिसेल, पण प्रॉफिट होणं सध्याच्या प्रीमियममध्ये चान्सेस कमी आहेत. कारण तुम्ही आउट ऑफ द मनी प्रीमियम बघाल ते पण जास्त, आणि ॲट द मनीचं तर प्रीमियम खूपच जास्त. अगर ते हळू थोडे तरी अगर साईडवेज गेला ना ते मार्केटचे प्रीमियम फटाफट डिके व्हायला चालू ना, ठीक आहे. तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये दाखवतो मी, लाईव्ह म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनवरती दाखवतो. अगर तुम्ही एंजल वनवरती जाल, अगर तुमच्याकडे एंजल वनचा ॲप नसेल ना तर मी तुम्हाला लिंक देतो, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन घेऊ शकता. खूप सिम्पल आणि खूप इझी आहे, आणि सगळ्यात म्हणजे खूप चांगलं, म्हणजे लॅक वगैरे होत नाही अजिबात. अगर तुम्ही 126 अगर प्रीमियम सेल करता, बरोबर, अगर तुम्ही एक लॉट सेल करता तर तुम्हाला 63,000 रुपये तुम्हाला भरावं लागतं, अगर तुम्ही नेकेड करतात ना. पण त्याचप्रमाणे अगर तुम्ही हेज करून करता ना, तुम्हाला हेजिंगचं दाखवतो मी, हेजिंगचं बनवून ठेवलं. अगर तुम्ही हेज करता 100च्या आसपासचा प्रीमियम बघा कोणता पण, कारण 100च्या आसपास असेल तर एक प्रॉफिटेबल आपण बऱ्यापैकी बनवू शकतो. 100-150च्या आसपास 126 रुपयाचा प्रीमियम सेल केला आहे, 22,500चा कॉल, ठीक आहे. त्याचप्रमाणे 23,050चा मी कॉल एक बाय केला हेजिंगसाठी, ठीक आहे. 4 रुपयाचा एक बाय केला, आणि माझा रिक्वायर्ड मार्जिन बघाल तर फक्त 25,000 रुपये, ठीक आहे. हेच नंतर तुम्ही 25,000मध्ये एक लॉट सेल करू शकता. आणि मॅक्झिमम प्रॉफिटकडे सांगतो 126 पॉईंट, म्हणजे मॅक्झिमम प्रॉफिट हा 3,000 रुपये असेल, ठीक आहे. अगर तुम्हाला 3,000 मिळत असेल तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही जास्त तर एस एल देणार नाही, मॅक्झिमम 1,000च्या आसपास तर तुम्ही एस एल देणार, ठीक आहे. हे मनी मॅनेजमेंट तुमच्या साईडने आलं, रिस्क मॅनेजमेंट पण तुमच्या साईडने आलं, ठीक आहे. हे 25,000मुळे अगर तुम्ही सेलिंग करता येतं. त्याचप्रमाणे अगर तुम्ही अजून एक लॉट हेज बाईंग करताना तर तुम्ही बघाल मॅक्झिमम तुम्हाला मार्जिन फक्त 21,000 रुपये लागला. हा एक फायदा आहे. तुमचा लॉस इकडे फक्त 8 पॉईंटचा एक्स्ट्रा, पण तुमच्या साईडने मार्केट केलं तर तुम्हाला 126 रुपये मिळतात. अगर 126 रुपये मिळालं तर हे 4 रुपये द्यायला काही हरकतच नाही, म्हणजे 120 पॉईंट तुमच्या हातामध्ये येणार, ठीक आहे. हे एकदम क्लिअर झालं. आता मी तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी सांगतो. मंगळवारी मी काय ट्रेड घेणार, पण ते मार्केट कुठे ओपन होतं त्याच्यावरती सगळं डिपेंड करतं. त्याचप्रमाणे मी कदाचित फिन निफ्टीमध्ये पण इंट्राडेच्या हिशोबाने मी ट्रेड घेणार आहे, कारण उद्या एक्सपायरी आहे. ते पण तुम्हाला सांगतो मी काय ट्रेड घेऊ शकतो. पहिला आपण निफ्टीचा बघूया. अगर निफ्टीचा चार्ट ओपन केला ना, मोठा गॅपअप झाला ना, फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक करतो किंवा एक मोठा गॅपअप झाला ना, तर मी माझी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो काय ते. आणि अगर तुम्ही माझा ॲनालिसिसचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही एक प्रॉफिटेबल बनवू शकता, ठीक आहे. त्याचप्रमाणे आता स्टॉक मार्केटवरती आलो तर माझी ही स्ट्रॅटेजी असेल, म्हणजे एकदम क्लिअर हेच प्रीमियम नसणार, कारण कुठे ओपन होतं त्याच्यातही मॅटर करतं. अगर फ्लॅट ओपन झालं तर ह्याच्या आसपासचाच मी प्रीमियम बघीन, पण जास्त मोठा गॅपअप झाला ना
तर 200-250च्या आसपासचा मी पी सेल करेन, त्याच्या समोरचा मी अजून कॉल सेल करेन. आणि हे हेजिंग म्हणजे हेजिंगचे प्रकार वेगळे असतात. मी वेगवेगळ्या स्टाईलने हेजिंग करतो. कारण मग अगर मला वाटत असेल मोठ्या साईडने वरच्या साईडला मोमेंटम होते, तर मी वरच्या साईडला इकडे हलकासा लॉस ठेवतो. त्याचप्रमाणे हा लॉस 0 करून मी त्याच्यावरती मॅक्झिमम प्रॉफिट घेऊ शकतो. आता तुम्ही माझा मॅक्झिमम प्रॉफिट बघाल 8,500 रुपये आणि मॅक्झिमम लॉस आहे 4,000. हे 4,000 झिरो कसे करायचे ते मला माहिती आहे. अगर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा. मी प्रत्येक स्ट्रॅटेजी ही मोस्टली झिरो केली आहे. ठीक आहे, मोस्टली झिरो होत नसेल तर मी एक मिनिमम लॉस देऊन मी निघतो. ओके. आणि त्याचप्रमाणे इकडे मॅक्झिमम प्रॉफिट 8,000 आहे ना, तो कसा 16,000 करायचा ते मी तुम्हाला सांगतो. अगर माझ्या साईडने मोमेंटम होत असेल ना, तर मी अजून एक्स्ट्रा पी सेल करेन. ठीक आहे, मला दिसत असेल की मार्केट बऱ्यापैकी वरती जात आहे. ठीक आहे, तर मी काय करणार, एक्स्ट्रा 2 पी सेल करेन. मग जिथे माझा 8,000चा मॅक्झिमम प्रॉफिट होता ना, तो झाला 15,000 रुपये. त्याचप्रमाणे इकडे डिफाईन तुम्हाला रिक्स दिसते, ती अनडिफाईन दिसते. पण जो 22,550 जो मी पी सेल करेन, म्हणजे जो पण पी असेल 140-150च्या आसपासचा, त्याला मी एस एल लावून मी हे करेन. अगर माझा एस एल गेला तर मी माझा एस एल घेऊन मी साईडला होईन. अगर एस एल नाही जात आणि माझ्या साईडने मुवमेंटम होते तर मी इकडे मॅक्झिमम प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करेन 10 ते 15,000च्या आसपासचा. आणि त्याचप्रमाणे मी माझा एस एल तुम्हाला सांगतो, अगर 170-180च्या आसपासचा प्रीमियम असेल तर 40 रुपयाचा प्रीमियमचा मी एस एल देईन. अगर 130-150च्या आसपासचा असेल तर मी मॅक्झिमम 30 पॉईंटचा एस एल देईन. ठीक आहे, हे क्लिअर झालं. आणि मी फिन निफ्टीचं मला सांगतो. मी निफ्टी फिनमध्ये एंट्री का घेणार मी तुम्हाला सांगतो. का मी मोस्टली निफ्टी फिनमध्येच एंट्री घेईन, पण डिपेंड करतं कुठे ओपन करतं. त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही 14 तारखेला बघाल एक मोमेंटम नाही मिळाले, 15 तारखेला एक मोमेंटम नाही मिळाले, क्लिअर. 16 तारखेला एक मोमेंटम मिळाली, पण एक वन वे नाही मिळाली. हे डब्ल्यू पॅटर्न बनून जिथे ओपन झालं त्याच्या आसपासच क्लोज झालं, बरोबर. त्याच्यानंतर 16 तारखेला पण एक मोठी मोमेंटम नाही मिळालं, क्लिअर. त्याच्यामुळे एक मोमेंटम थोडी एक पेंडिंग आहे निफ्टी फिनमध्ये. तर एक क्लिअर वरच्या साईडला किंवा डाऊन साईडला एक मोमेंटम यायचा चान्सेस आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे निफ्टी फिनमध्ये मी एंट्री घेईन, पण कशी घेणार ते तुम्हाला सांगतो. अगर मार्केट फ्लॅट ओपन होऊन फ्रायडेचा हाय अगर ब्रेक करताना, लक्ष देऊ नये का, मी कुठे 2 लॉट मारणार आणि कुठे 1 लॉट मारणार, तर मी तुम्हाला सांगतो. अगर फ्लॅट ओपन होऊन अगर फ्रायडेचा अगर हाय ब्रेक करतो आहे ना, तर मी इकडे 2दा एंट्री घेणार. समजा एकदा एंट्री घेतली, माझा एस एल हिट झाला, खाली आलं, त्याच्यानंतर परत त्याच लेवलला एंट्री, मी तसंच 2दा एंट्री घेईन. ठीक आहे, 2दा एंट्री झाल्यानंतर माझा एस एल झाला तर मी परत एंट्री घेणार नाही. पण समजा जसं माझ्या साईडने मार्केट गेला 1:2चा टार्गेट मिळाला, तर मी माझा एस एलला सरळ कॉस्ट टू कॉस्ट करीन आणि मी तो 100 रुपयाचं प्रीमियमच्या आसपास सेल करीन. ते मी 90पर्यंत प्रयत्न करीन की 90पर्यंत मी कॅप्चर करू शकतो की ना. ओके. आणि मोठा गॅपअप झाला, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डलची वाट बघणार. पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल म्हणली, त्याचा हाय ब्रेक केला, तेव्हासुद्धा मी 2 लॉट मारीन आणि तेव्हासुद्धा मी 2दा एंट्री घेईन. ठीक आहे, म्हणजे वरच्या साईडला मी 2 लॉट मारणार. आणि त्याचप्रमाणे डाऊन साईडला अगर मोठा गॅप डाऊन झालं तर पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघणार आणि जसं रेड कॅन्डलचा हाय ब्रेक लो ब्रेक केला तर डाऊन साईडला जाईन. पण तिकडे काय करणार मी सांगतो, तिकडे फक्त एकच लॉट मारणार. अगर वरच्या साईडला 2 लॉट मारतात तर डाऊन साईडला 1 लॉट मारणार आणि मॅक्झिमम एंट्री ही एकदाच घेणार. ठीक आहे, माझी एंट्री झाली. त्याच्यानंतर जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा एस एल कॉस्ट टू कॉस्ट करणार. त्याच्यानंतर माझा ट्रेलिंग एस एल केला तर समजून जातं की ते मार्केट हे साईडवेजच असणार आहे. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. वरच्या साईडला जायचं असेल तर 2 लॉट मारीन, 2दा एंट्री घेईन. डाऊन साईडला जायचं असेल तर 1 लॉट मारीन, एकदाच एंट्री घेईन. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे मी ऑप्शन सेलिंगचंच तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये की फिन निफ्टीमध्ये पण तुम्हाला किती मार्जिन लागतं ते. अच्छा, तुम्हाला निफ्टी फिनचं सांगतो. 100च्या आसपासचं प्रीमियम सेल करीन, म्हणजे 21,450. ठीक आहे, आता तुम्ही बास्केट ऑर्डरमध्ये याल तर आपण इकडे बघूया किती फंड लागतं ते. अच्छा, अगर आता तुम्ही बघाल मी फिन निफ्टीमध्ये अगर मी पहिला बाय करतो 21,850 कॉल मी अगर बाय केला, 4 रुपये प्रीमियमच्या आसपास लागेल. त्याचप्रमाणे मी 100 रुपयाच्या आसपास कॉल सेल करेन. ठीक आहे, तर 102 रुपयाचा प्रीमियम आहे. ठीक आहे, तर मला मॅक्झिमम मार्जिन बघा किती लागतं, 33 रुपये. कधी ते उद्या कमी पण होईल, कारण जशी एक्सपायरी असेल तसं प्रीमियममध्ये थोडा फरक पडतो. आणि त्याचप्रमाणे अगर तुम्हाला हेही जास्त वाटत असेल ना, तर तुम्ही 2 लॉट करा. 2 लॉटमध्ये अगर तुम्ही करतात तर तुम्हाला सरळ 21 रुपयाचा प्रीमियम लागतो. ठीक आहे, कारण गेल्यावरती तुम्हाला आल्यावरती 100 पॉईंट मिळणार आणि गेलं तरी तुमचे एक्स्ट्रा फक्त 6 पॉईंट जाणार. ठीक आहे, तर ठीक आहे, अगर मार्केट तुमच्या साईडने जात असेल तर 100 पॉईंट तर तुम्हाला मिळतात आणि फक्त एक्स्ट्रा 7 ते 7 पॉईंट जातात. त्याच्यामुळे काही जास्त काय फरक पडत नाही. इकडेसुद्धा मी मॅक्झिमम 1,000 रुपये लॉसच घेणार. ठीक आहे, मग पण मी डाऊन साईडला गेलं तर 1 लॉट मारणार. माझ्या साईडने वरच्या साईडला मार्केट गेलं ना, तर मी वरच्या साईडला पण 2 लॉट मारणार. ठीक आहे, तर माझं मार्जिन असेल 66,000च्या आसपासचं मला मार्जिन लागेल.
ठीक आहे. कारण मी एकदा मी आहे तसं करणार, पण ज्यांना कमी मार्जिनमध्ये करायचं असेल तर तुम्ही बाय करता ते डबल बाय करा. ठीक आहे. त्याच्यामुळे 3 ते 4 रुपयाच्या आसपासचा प्रीमियम डबल बाय करा आणि 100 रुपयाच्या आसपासचा प्रीमियम एकदा सेल करा. तुम्हाला मार्जिन 20,000च्या आसपासच लागेल. हे बघा, अगर तुम्ही इकडे 4 बाय करताय तर तुमचा प्रीमियम सरळ 42,000 होणार. ठीक आहे. हेच क्लिअर आहे. फक्त वरच्या साईडला जात असेल तर 2 लॉट, डाऊन साईडला जात असेल तर 1 लॉट आणि एकदाच ट्राय करेन. अगर तुमच्याकडे एंजल ब्रोकिंगचं ॲप नसेल तर तुम्ही माझ्या लिंक थ्रू तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि मोबाईल ॲप्लिकेशन हे खूप हँडी आहे, खूप चांगलं आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.